अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापा टाकत 9 जणांना ताब्यात घेतले। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जुने दहिफळ येथे अवैधरित्या सुरू असलेल्या तिरड जुगार अड्ड्यावर शेवगाव पोलिसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून मोटरसायकली, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 3,15,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की जुने दहिफळ गावातील लोखंडे किराणा दुकानाशेजारी पिवळी ताडपत्री लावून काही इसम तिरट नावाचा हारजीतचा जुगार खेळतायत। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी तात्काळ तपास पथक तयार करत 2 पंचासह घटनास्थळी छापा टाकला। यावेळी काही जण गोलाकार बसून पैशांवर तिरट जुगार खेळताना आढळले। पोलिसांनी पंचनामा करत शफीक युसुफ शेख, उत्तम दिवटे, बाबासाहेब मगर, रामदास शिंदे, रामचंद्र कुळभाऊ, शेषराव गायकवाड, युनुस रुस्तुम शेख, बाळू परदेशी आणि सुन्नीभाऊ सुलेमान शेख अशा 9 जणांना ताब्यात घेतले। कारवाई दरम्यान जुगाराचं साहित्य, पैशांच्या देवाणघेवाणीसाठी वापरलेले मोबाईल तसेच 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। एकूण 3,15,500 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर।